शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सीआयडी कार्यालयामध्ये पोहोचले। त्याची दृश्य आपण ही पाहतोय। ही एक आत्ताची या घडीची ताजी बातमी आहे। राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयामध्ये रोहित पवार पोहोचले आहेत। आपल्यासोबत आपले सहकारी अविनाश परबत आहेत। अविनाश, या क्षणीची ही एक महत्त्वाची घटना आपल्या समोर आहे। सीआयडी कार्यालयामध्ये रोहित पवार कोणत्या हेतूने आले आहेत? कारण थोड्याच वेळापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर रोहित पवार यांच्या येण्यापूर्वीच सीआयडीने भूमिका स्पष्ट केली आहे की ते कठोर कारवाईसाठी आवश्यक ती प्रक्रिया राबवत आहेत। नक्कीच सर, आपल्याला माहित आहे की रोहित पवार यांनी आज सकाळी जे आहेत बारामती येथील पोलीस ठाण्यामध्ये गेले होते। त्यानंतर जे आहे ते सीआयडी कार्यालयात जाणं म्हणून माहिती दिली होती आणि नुकतेच जे आहे ते सीआयडी कार्यालयामध्ये दाखल झाले आहे। अपर पोलीस महासंचालक सीआयडीचे सुनील रामानंद यांच्याशी ते भेट घेत आहे। आता नुकतेच ते आतमध्ये गेले आहे। नेमकं त्यांच्याशी त्यांची काय बातचीत होणार आहे ते आल्यानंतर सांगतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता त्या दोघांमध्ये काय चर्चा होती आणि नेमकं पोलीस महासंचालक सुनील रामानंद सर त्यांना काय माहिती देतात हे देखील आपण पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर रोहित पवार यांनी याच्यावर संशय व्यक्त केला होता आणि पोलीस सहकार्य करत नसल्याचा देखील आरोप केला होता। त्यामुळे आता सीआयडी अधिकाऱ्यांशी बातचीत केल्यानंतर नेमकं बाहेर आल्यावर रोहित पवार काय नेमकी माहिती देतात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अविनाश, याच निमित्ताने एक प्रश्न आणखी उपस्थित होतो की रोहित पवार यांनी कालच्या दिवशी म्हणजेच बुधवारी मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, तो अपयशी झाला। त्याच्यानंतर त्यांनी बारामती पोलीस स्थानकामध्ये जाऊन याच पद्धतीने आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला। बारामती पोलीस स्थानकामध्ये सुद्धा गुन्हा नोंद झालेला नाहीये। आता सीआयडीच्या कडे जाऊन सर्वसाधारणपणे त्यांची काय भूमिका असू शकते? खरं तर आता काही वेळापूर्वी जी सीआयडीची पत्रकार परिषद झाली त्यांनी एडी दाखल झाल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळं AAIB हे काय इन्व्हेस्टिगेशन करतात त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आणि त्याचबरोबर आमचा जो तपास चालू आहे तो वेगाने चालू आणि योग्य रीतीने चालू आहे असं सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे। त्यामुळं एडी जे आहे ते ऑलरेडी दाखल झाले असल्याचं जे आहे ते सुनील रामानंद यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। फक्त रोहित पवार जे आहे त्यांनी आपल्याला अनेक वेळा सांगितलं की पोलीस जे आहे ते गुन्हा दाखल करून घेत नाही अशी माहिती दिली होती आणि पोलिसांना कोणाचा तरी मोठ्या अधिकाऱ्याचा कॉल आला होता आणि त्यानंतर ज्यावेळेस मी गुन्हा दाखल करायला गेलो होतो त्यावेळेस कुणाचा तरी कॉल आला म्हणून तो गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही असा रोहित पवार यांनी आरोप केला होता। परंतु आता जे आहे सुनील रामानंद यांनी सांगितलं की एडी ऑलरेडी जे आहे यामध्ये दाखल आहे आणि AAIB यांची जी काही तपास होईल त्याच्यानंतर जो आहे त्याचा अहवाल आल्यावर आम्ही त्याच्यावर जो आहे ती कारवाई करू। सध्या तरी आम्ही काही स्थानिक संस्था ज्या आहेत त्यांच्या मदतीने असेल किंवा काही अधिकारी जे आहेत जे एअर इन्व्हेस्टिगेशन मध्ये कार्यरत आहेत त्यांच्याही मदतीने जे आहे याचा तपास आम्ही योग्यरित्या करत आहे असं सुनील रामानंद यांनी आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली होती। बिलकुल अविनाश, आपल्याला एकदा नुकत्याच जोडलेल्या प्रेक्षकांना सांगावं लागेल की ही घटना कुठे घडतीये। तुम्ही पटकन एका मिनिटामध्ये सांगू शकाल का की रोहित पवार आता काय भूमिका घेऊन कुठे गेलेले आहेत आणि कोणाला भेटतात? एकदा पटकन सांगा। राज्य गुन्हे अन्वेषण विभाग जे पाषाण रोडला पुण्यातील आहे त्या ठिकाणी जे आहेत ते सीआयडी कार्यालयामध्ये रोहित पवार जे आहेत ते आलेले आहेत आणि बाहेर आल्यानंतर मी काय चर्चा होती त्याबद्दल माहिती देतो असं रोहित पवारांनी आपल्याला पत्रकारांना सांगितलेलं आहे। त्यामुळे अवघ्या काही मिनिटात जे आहे रोहित पवार हे कार्यालयातून बाहेर येतील आणि आपल्याला नेमकं त्या पोलीस अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद सर आणि त्यांची काही नेमकी बातचीत झाली ती आपल्याला समोर पत्रकारांसमोर मांडणार आहे। धन्यवाद अविनाश या सगळ्या तपशिलासाठी।